रत्नागिरीमधील वाशिष्ठी नदीवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात वाशिष्ठीच्या पुराचा फटका शहराला बसतो। नदीपात्राजवळच मुख्य बाजारपेठ असल्यामुळे पाणी बाजारपेठेत देखील शिरतं। प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। वाशिष्ठी नदीकिनारी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये पावसाची रिपरिप आहे ती कालपासूनच सुरू आहे। आपण सध्या बघतोय ही वाशिष्ठी आहे। वाशिष्ठी बरोबर शहराच्या मध्यभागातून वाहते। किनारीच बाजारपेठ आहे। वाशिष्ठीचे जे पाणी आहे कालच्यापेक्षा आज या पाण्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। आजपासून पुढील 24 तास हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट रत्नागिरीसाठी जारी केलेला आहे। त्यामुळे प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आहे। वाशिष्ठीच्या नदीपात्रावरती आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। आपण बघतोय या नदीपात्राच्या बाजूलाच असलेलं जे काम सध्या सुरू आहे, नगरपालिकेचं सध्या काम सुरू आहे सीसीटीव्ही बसवण्याचं। तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाने यावर्षी अलर्ट मोडवरती आलेला आहे। त्यांनी सुद्धा सीसीटीव्ही बसवलेली आहे। कारण गेले काही वर्ष याच वाशिष्ठीने चिपळूण शहराला पुराचा धोका निर्माण झाला होता। प्रचंड नुकसान झालं होतं आणि पाणी शहरामध्ये घुसलं होतं। जवळपास 9 ते 10 फुटापर्यंत पाणी होतं आणि प्रचंड नुकसान झालं होतं। 24 तासामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ती वर्तवलेली आहे। त्यामुळे नक्कीच प्रशासन आहे ते इथलं अलर्ट मोडवरती आलेलं आहे। एनडीआरएफची टीम सुद्धा चिपळूणमध्ये दाखल झालेली आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।